तिकडे छगन भुजबळ यांना पत्र पाठवून पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी देण्यात आली। तर भुजबळ यांचं संरक्षण करण्यासाठी सरकार सक्षम असल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी धमकीची खिल्ली उडवली आहे। भंगार विचाराच्या माणसाला कोण कशाला मारेल अशा शब्दात जरांगे पाटील यांनी टीका केली आहे। पाहूयात एक रिपोर्ट। छगन भुजबळांना आता थेट पत्र पाठवून धमकी देण्यात आली आहे। भुजबळांच्या नाशिकच्या कार्यालयात पत्र पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। धमकीच्या पत्रानंतर भुजबळांच्या फार्म हाऊसमध्ये पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली। भुजबळ यांना यापूर्वीही अशाच प्रकारे जीवे मारण्याची धमकी देणारे फोन कॉल्स आणि मेसेजेस आले होते। आता या पत्रामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे। तर पोलीस काय ते बघून घेतील, मला धमक्या नव्या नाहीत, कितीही धमक्या आल्या तरी आपले विचार सोडणार नसल्याचं भुजबळ यांनी निक्षून सांगितलं। बरीचशी माहिती काय नंबर्स दिलेले आहेत, कुठे मीटिंग झाल्या हे सगळं दिलेलं आहे। आणि आता शेवटी अशी पत्र आल्यानंतर म्हणजे आयुष्यामध्ये मला तर खूप वेळा असं धमकीची पत्र आली आणि प्रयत्नसुद्धा झाले, तो भाग वेगळा। परंतु शेवटी आपण सगळं पोलिसांवर सोडून द्यायचं। तर घरी बसू शकत नाही किंवा आपण घेतलेली जी भूमिका आहे, आयडिओलॉजी आहे, ती बदलू शकत नाही। मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर टीका करण्याची संधी साधून घेतली। हवं तर सगळं पोलीस दल छगन भुजबळांना द्या, पोलिसांची वर्दीही त्यांना घाला, अशा शब्दात जरांगे पाटलांनी खिल्ली उडवली। आपल्यावर तर 7 वेळा घातपाताचा प्रकार घडला, मात्र मी कधी आरडाओरड करत नाही, याकडे जरांगे पाटलांनी लक्ष वेधलं। भंगार विचारायचं त्याला कोण मारीन कशाला? हो, आपण म्हातारा माणूस आहे, म्हाताऱ्या माणसाला कशाला कोण मारीन? तेवढे संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या लोकांवरती, कोणीच धमकी देऊ शकत नाही त्याला, कोणत्याच जाती धर्माचा। तर म्हाताऱ्या माणसाची माया करणं संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या, पुरोगामी महाराष्ट्रावर। तर म्हाताऱ्याला काय मारते? तू आता या असंच जाणार आहे, टेन्शन टुपकून एखादी रच्ची जाईन, कोण मारीन त्याला उभं कशाला? धमकीचं पत्र कुणी लिहिलं असेल यावरही जरांगे पाटलांनी मिश्किल भाष्य केलं। अरे आम्ही भेट नाही तसं तुझ्यासारखं सांगत नाहीत, त्याच्यात कार्यकर्त्याला सांगतो संरक्षण लावायचं सांगा, मला आमका सांगा, मला भेव आहे, आम्हाला भेव असून सांगत नाहीत। छगन भुजबळांना आलेल्या धमकीच्या पत्राची सरकारनं गांभीर्यानं दखल घेतली आहे। जे चाललंय राज्यामध्ये ते सगळंच अनाकलनीय आहे, न कळणार आहे। कुठेतरी शांतपणे सर्व पक्षांनी एकत्र बसून त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे। आलेल्या धमकीची दखल घेण्यामध्ये, त्याची काळजी घेण्यामध्ये सरकार सक्षम आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून 2 समाजात तेढ निर्माण होत असल्याचं दिसून येत आहे। छगन भुजबळांना येणारे धमकीचे मेसेज आणि पत्र ही गंभीर बाब आहे। तर 7 वेळा घातपात करण्याचा प्रयत्न झाला, ही मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली माहिती ही खळबळ उडवून देणारी आहे। परिणामी नेत्यांनी एकमेकांची खिल्ली उडवण्याऐवजी शांतता कायम राहील अशी वक्तव्य करण्याची गरज निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। हे सगळं पाहिलं ऐकलं की असं वाटतं प्रत्येकानेच थोडासा धीर धरण्याची गरज आहे आणि समोरच्याला वेळ देण्याची सुद्धा गरज आहे। न्यूज 18 लोकमत